काल दुपारी येऊन हॉस्टेलला मी बरं थोडासा आराम करतो ना, आराम करून बरं मस्त जरा नाईट लाईफ बघायला जातो. तर माझ्या प्रत्येक कंट्रीमध्ये नाईट लाईफ नशिबात नाही. आणि नंतर डायरेक्ट उठलो रात्री 11:30ला, ना जेवाचा पण राहिला ना सगळाच राहिला. तर मी बरोबर डायरेक्ट मग सकाळी उठलो, मस्त दाबा खेळ नाश्ता केला, फ्रेश झालो मस्त. बरं नंतर मग बरं इथलं जरा एक चोरसू मार्केट आहे, बाजार बोलतात, तो बरं बाजार एक्सप्लोर करू. ताश्कंद सिटी एक पार्क आहे, तो एक एक्सप्लोर करू. बघूयात पुढं काय काय आपल्याला एक्सप्लोर करता येतं आहे. तर हॉस्टेलमधनं निघलो मस्त. 1.5 किलोमीटरवर मेट्रो स्टेशन आहे. चालत चालले. तर बरं बघूयात इथला मेट्रो स्टेशनचा प्रवास कसा असतो कसा नाही. काही ठिकाणी स्वस्त आहेत, काही ठिकाणी गोष्टी महाग आहेत. प्रत्येक कंट्रीचा वेगळा, प्रत्येक सिटीचा जरा वेगळा असते. तर बघू आज एक्सपिरियन्स करू इथला मेट्रो बसेस, जेवढा काय एक्सप्लोर करता येतं तेवढा करू. आता चालले मेट्रो स्टेशनला. थोडीशी पाण्याची बॉटल घेतली, तर ही किती रुपयाला पडली? 6,100. म्हणजे आपले काहीतरी एक पकडा एक 40-30 रुपयाला पडली. 1.5 लिटर आहे, म्हणजे ॲज युजल म्हणजे पकडा आपल्याच रेंजप्रमाणे थोडा आहे. मागं पण तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला असेल. परत रशियावर परत उझबेकिस्तानला का आले, थोडेसे माझ्या फ्लाईट चेंजेस झाल्या, त्याच्यामुळं जरा मला इकडे जाऊन काही गोष्टी चेंजेस करायला लागल्या. तुम्हाला प्रत्येक वेळी जेव्हा सांगते त्यावेळेला सांगते मी. तर थोड्याच वेळाच 1-2 मिनटात मी पोहोचेन मेट्रो रेल्वे स्टेशनला. पहिला इथं कोरियाचा काय फ्लॅग लावला आहे बघा, काहीतरी ॲम्बेसी असेल. हे उझबेकिस्तानचा ना बाजूला कोरियाचा फ्लॅग आहे. तर बघू आता. मला थोडं मेट्रो स्टेशन आला वाटतं जवळच आहे, कारण की मॅपवर मला जवळच दाखवता. इथं कुठेतरी सिम्बॉल असेल मेट्रोचा, असला तर, नाही तर हा या बघा मेट्रोचा सिम्बॉल यम. तर जाऊ मेट्रोच्या आत जाऊ, बघू, एक्सपिरियन्स घेऊ कसं काय आहे कसं नाही, किती तिकीट आहे सांगतो मी तुम्हाला. हॅलो ओबेक मेट्रो स्टेशनचं नाव आहे वाटतं हो. तर आपल्याला डायरेक्ट असं स्ट्रेटच जायचं आहे, पण तिकीट काढायला लागेल. बघू तिकीटाचा रेट सांगतो तुम्हाला कसं काय नाही, किती स्वस्त आहे किती कॉस्टली आहे. इकडं राईट साईडला मला तर वाटतं मेट्रो स्टेशनचं तिकीट असेल. आलो इकडं मेट्रो स्टेशनला. 2,000 सोमचं तिकीट आहे. हे बघा असं यो देतान, तर 2,000चं तिकीट आहे ना. हे बघा इथं दिलं आहे चोरसू. लेफ्ट साईडला आपली येईल ना. इकडं बसून जरा मेट्रोचा एक्सपिरियन्स घेऊ. आता 1-2 मिनटात येईल मेट्रो. दर 10-15 मिनटाला मेट्रो येत असते. तर आता येईल, बघू मेट्रो बसून जाऊ आपण. तर ही लोक पण वाट बघतात मेट्रोची. तर ही आली आपली मेट्रो. तर बघू आता मेट्रो बसून प्रवास करू आपण, कसा वाटतं कसा नाही. इकडच्या लोकांना अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान. तर हिचा कार्ड पडले. एक्सक्यूज मी, इट्स युअर. तर ही आली आपली, तिचा कार्ड पडलेला. तर बरं आता जाऊ दे आतमध्ये, बघू कसा काय वाटतं. तर ही मेट्रो मस्त वाटतं ना. ते एक 4-5 स्टॉप नंतर आपला चोरसू बाजारला आपल्याला उतरायचं आहे. आणि इकडं लिहिलेला पण असतं बघा तुम्हाला कुठं उतरायचं आहे कुठं नाही. आता पोचू थोड्या वेळेला ना आपण. 10 मिनटं मी पोचलो मेट्रो स्टेशनला. फक्त 12-13 रुपयां तुम्हाला मेट्रो इथं पोचत आहे, ते पण वातानुकूलित. भाई अजून काय पाहिजे. 12-13 रुपयां 2,000 सोम तिकीटचं घेतलं. 12-13 रुपयां तुम्ही इकडं पोचता. 3-4 किलोमीटर 12-13 रुपयात. लय भारी ना. तुमचं तिकीट कधी काढल्यावर तो फेकून देऊ नका, थोडासा सांभाळून ठेवा. कधी कधी चेकिंग होतं आहे. तर ही बघा अशी एंट्री असते. इथनं एंट्री मारताना इकडनं एक्झिट आहे. तर 12 मिनटावर 10 मिनटावर दाखवते माझा चोरसू बाजार. इकडं मागच्या साईडला ते असं जरासा फिरून जायचं आहे. तर जाऊयात आपण, बघूयात चोरसू बाजार एक्झॅक्टली कसं दिसतं आहे, काय आहे. तुमचं कार्ड असेल तुम्ही असं बाहेरून पण काढू शकता तिकीटा, काहीच त्रास नाही. मेट्रोच्या बाहेर निघालो ना. मेट्रोच्या बाहेर जसं आपल्या रेल्वे स्टेशनला पण काही मार्केट असतात, तसं इथं पण जरा बाजार लावलेली आहेत. तुम्हाला दाखवतो बघा. इकडे चाकू ठेवले, इकडे गाद्या नाही ब्लँकेट आहेत, इकडे टावेल आहेत, सॉक्स. मस्त ना मार्केट आहे. असं म्हणजे आपली तर जसं आपण मार्केट असतात तसं इकडचं मार्केट. हे बघा चेऱ्या विऱ्या, छोटं ते ॲपल, ॲप्रिकोट्स वाटतं.
हे ज्यूस इकडचा फेमस ज्यूस आहे ह्यो. बघू आपण पण ट्राय करू थोड्याला. तर मी नाश्ता केले म्हणून जरा बरं नंतर नाश्ता करेन. अरे इकडनं फिरत फिरत जावा. इकडं आलू बोकर पण असतात. मी आलू बोकर पण सकाळी नाश्त्याला केलं. टॅमॅटो बघा वेगळंच, म्हणजे जशी आपलीकडे असतात तशी नाही, जरी जरा वेगळे नाही टॅमॅटोचा कलर. इकडे टॅमॅटोत बरेच प्रकारच्या क्वालिटी बघायला भेटतात. हे बघा शूजचा रेट काय यो 1,00,000 सोम. ठीक आहे. हॅलो तर जरा वरती चढू. इकडं हाऊसकीपिंग मटेरियल सप्लाय, फिनेल कपडे धुवायचं सामान आहेत बरीच. तो आपल्याला तो चोरसू बाजार आहे म्हणून तो आतमध्ये पण जरा बघायचा आहे कसा आहे कसा नाही. तो येईल थोड्या वेळानंच. असा गोल राऊंडमध्ये बसलेला आहे. बाबा डिशांचं बघा इकडच्या फेमस डिश आहे. इकडं पेंटिंग केलेलं आहे या भारी ना. नाही यो ब्रेड आहे का काय लय फेमस. तर यो आहे मार्केट, यो पण मार्केट आहे. तो यो चोरसू बाजार मार्केट आहे. तर जरा बरं आतमध्ये बघूयात कसं काय आहे कसं काय नाही. मला यो पण बघायचा होता. अरे बाबा आतमध्ये वस्तू तर नुसता फळांचा वास. बघा इकडं फळं आहेत नाही, इकडं रसबेरी बेरीज वगैरे आहेत. इकडं फळं आहेत. असं फळांचा वास येतो. वा वा लय भारी वाटतं फळांचा वास घेऊन. न तोऱ्या वेळेला आणलं तर या अंडी बघा कशी किती प्रकारची आहेत अंडी. गावठी अंडी, इंग्लिश अंडी, छोटी पक्ष्यांची अंडी लय प्रकारची. ना इकडं या भाज्या बिज्या लावलेल्या आहेत. पुलाव सेंटर. आणि इकडं थोराजपूर आल्यावर जरा ड्रायफ्रूटची पण दुकानं आहेत. हे बघा बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स आहेत. इकडं पुरं आल्यावर तुम्हाला अशी खाज्या बिज्यांची दुकानं भेटतील. हे बघा म्हणजे पापरे इपरे आहेत. यांची एक्झॅक्टली नावं मला नाही माहिती पण काय आहे जरा दुकानं. इकडं यो बेकरी आहे. जरा बेकरीच्या पण डिपार्टमेंटला आपण जाऊ बघू काय काय आहे. मला बोललं ना इथलं ब्रेड आहे फेमस आहे. इकडं ब्रेड पण आहे. बेकरीमध्ये बघा किती डिझाईनचे पण आहे. अशा टोकऱ्या इकऱ्या बनवलेल्या आहे खायला. ती भारी आहे ना. आणि इकडं तुम्ही आत एंट्री मारली हे बघा समोसा इथला फेमस आहे. आणि डायरेक्ट इथं रेडी डायरेक्ट बनवतात अशा रोट्या. त्या भारी आहेत ना. डायरेक्ट आत बनवतात इथं नाही इथं डायरेक्ट सेलिंगला जातात. तर म्हणजे तुम्हाला इथं आले का फ्रेश एकदम फ्रेश डायरेक्ट रेडी केलेलं आहे तुम्हाला भेटतील. मी जाताना घेईन इथं म्हणजे थोडासा खायला बघून आल्यावर का. इकडं आल्यावर तुम्हाला हे बघा ड्रायफ्रूट्स वगैरे अशा बर्फ्या भेटतील. यासल्या शेवयान वाटतं. इकडे बर्फ्या अशी चॉकलेटा इकलेटा. भारी ना. इकडं आल्यावर तुम्हाला अशी मटणाची पण दुकानं भेटतील. इकडं मटणाची दुकानं आहेत. यो इकडचा मार्केट यो म्हणतो वाटतं मटन आहे. यो इकडनं बघा चिकन बिकन बाकीची मटणं आहेत. यो खिमा 6,000 रुपये. काय पाव किलो आहे का किलो काय माहिती नाही म्हणा. नाही इकडे हे तेलाचे बाटल्या लावल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचं तेल आहे. इकडं नुसता मसाल्याचा वास येतो. म्हणजे ह्यो म्हणतो वाटतं अख्खा वाटतं मसाला विसाला चावलांची दुकान आहे वाटतं. हॅलो ते म्हणून आता मसाला दाखवते. आता काय सांगू आपल्या इकडचं मसाले नाही इकडचं मसाले. हॅलो सॅफ्रॉन केसर समरकंद स्पेशल नाही भाई. तर मी बरं मला वादनाचा इश्यू आहे ना तर काहीतरी थोडा नेलं असता पण काय नाही नेऊ शकत.
मस्त वास येत आहे. तर आपण जाऊ पुरं. थँक्यू. तर बरं काय बरं याला नेऊ बरं, कारण की जाताना फ्लाईटमध्ये फक्त 5 किलो ऑलरेडी मी 12 किलो लपून झपून आणले. तर नाही तर काय तोरा बिरा शॉपिंग केली असती, पण काही नाही करता येणार. आपण जरा एक्सप्लोअर करू. तर या मार्केटच्या बाहेर निघालो ना, ह्यो मला गोल घुमट काहीतरी दिसला. बरं इकडं पण जरा एंट्री मारावा. जरा इकडे एंट्री मारून बघा आतमध्ये काय काय आहे ना. हे चोको सिटी. चोको सिटी म्हणजे आपलं जसा छोटासा एक मिनी मॉल असतं, मिनी मार्केट असतं, तसा मिनी मार्केट आहे. बरं इकडं पण जरा या आतमध्ये मार्केटमध्ये पण जरा एंट्री मारा, बघू कसा दिसतंय काय नाही. तर जरा जाऊ बरं आतमध्ये. ऐक बाबा, ही चेरी इकडच्या लयच फेमस आहेत. हा बघ, ऑरेंज, पीच, चेरी, ऑरेंज. ॲपल लई कमी दिसतात. ॲपल जसं पाहिजे तसं नाहीत. बाबा ह्यो पण लई मोठा मार्केट आहे. हे बघा नुसता मार्केटच मार्केट. स्टार्टिंगलाच मटणाची दुकानं. त्याचं लोणचं, गाजराचं, कोबीचं, याचं इथं लोणचं आहे. थोडा चायनीज सारखा पण वास येतोय. मला का पहिले वाटला का चायनीजचीच वेल आहे, नंतर बघतो तर ना हे लोणचं आहे. हे बऱ्याच प्रकारचं जरा लोणचं इंचं आहे इथं. गाजर, बीट, काकरी, त्यांचं लोणचं नाही. हे बघा चीज बघा किती प्रकारचं आहे. लिक्विड चीज, चीज बऱ्याच प्रकारचं चीज. इथली लोक चीज पण लई खातात. बघा काय चीज. तसा पुरं जाऊ जसं असं वेगळा वेगळ्या जरा गोष्टी बघायला भेटतात. दूध आहे, चीज आहे, दुधाचे प्रोडक्ट. वारा पुरं गेल्यावर इकडं मच्छी तर मला एवढी काय दिसली नाही, म्हणजे नाहीच पकडा मच्छी दिसली. ते वेगवेगळ्या प्रकारचे मीठ आहेत. आणि जरा आता वरती जाऊ, वरती मार्केट आहे तर जरा वरती जाऊ बरं. तर इकडं वरती आल्यावर हे बघा असं ड्रायफ्रूटचं मार्केट आहे. तर बघू आता ड्रायफ्रूटचं रेट काय आहे, कसं काय आहे. जरा वेगवेगळ्या लय प्रकारचं मला बघायला भेटतात. मी मुंबईला पण जातं ना आपल्याकडं मार्केटला. हे बघा काय आहे काय माहिती, बदाम आहे. बदाम हे बघा एवढा भारी वास येते ना काय सांगू. जरा आता मिक्स न्यायला लागेल काहीतरी खायला. तर घरच्यांना न्याता येईल का नाही, कारण की 5 किलोच आहे. तर बरं जाऊ दे जरा पुरं. लय भारी असं एकदम फ्रुटी वास येत आहे. हे आयटम तर आपल्याकडे पण भेटतात. हे बघा हे जरा इकडं पण बघू काय इथला असा म्हणजे असा युनिक मला असं दिसायला पाहिजे. दिसायला नाही पाहिजे, दिसलेन ते आपण ट्राय करू. थोडासा नेतो खिशान टाकून. मार्केट एवढा मोठा आहे ना, तुम्हाला दाखवतो बघा. असा पूर्ण राऊंड आहे, लय मोठा राऊंड आहे. म्हणजे लय तुमचं इथं 1-2 तास शॉपिंगला जर आले तर 1-2 तास कसं ते सांगता नाही येणार. चालत असताना जसं प्रत्येक मार्केटला बोलतात या आमच्या दुकानात, या आमच्या दुकानात या, तसं इकडं पण ते जरा बोलत असतात या तुम्हाला टेस्ट करायला दिलं. मला पण बऱ्याच वेळा टेस्ट करायला दिलं प्रत्येक दुकानात. मी पण टेस्ट करत चालले. या बाई पण बोलत आहे ही टी चहाची पत्ती आहे. तो बोलते घे, बोलते डिस्काउंट. मला काही चहा आवडत नाही. थँक्यू स्पसिबा. म्हणजे असं तुम्हाला प्रत्येक दुकानात तुम्हाला बोलतील या 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 घ्यायला या. आता काय बघू आपल्याला काय काय बघायला वाटतंय. या बाग या जरा मला मेयर ॲप्रिकॉट्स घ्यावा ना आणि बघू जरा काय रेट. व्हॉट इज द रेट? ट्रान्सलेटर, गुगल ट्रान्सलेटर. येस हां यो बोलते पहिले टेस्ट कर. मस्त आहे. आणि अंजीर पण भारी नाही बघा. इंडिया रेट प्राइस Yes, 1 kilo. This 1 kilo 5,000. 6,000 सो 60,000. 60,000 60,000 सोमला आपल्याकडे. आणि हाऊ मच दिस? This anjir. आणि येस रेट
Yes, 1 kilo, 1,20,000 sir. तुम्ही कॅल्क्युलेट करा 1,000 सोम पण त्याचा रेट सांगतो. आणि दिस वन This statue, येस आय नो. this one. जरा अंजीर हे आपल्याला भेटा पण तो अंजीर जरा घेतो बघू बरं काय जरा प्राईजमध्ये जरा कमी मी करायला सांगतो. तर असं रेट आहे बघू आता. या काय माहिती तर त्याला विचारतं नक्की काय या. अंजीर घेतलं 250 ग्रॅम 130 रुपयाचं बकरा लय स्वस्त भेटले ना. आता या पण जरा काय आहे काय माहिती. Oh, India. बर्फी आहे पण जास्तच गोड आहे. नको आपली दुधाची बर्फी अशी असेल तशी सेम आहे. व्हॉट इज द रेट ऑफ आलमंड? Almond, yes, good, yes. हां Good, yes, very good, yes. आता गोड बोलतं तर तुला काय माहिती टेस्ट करायला देईल. रेट Uzbek baba. उझबेक दादाम मस्त आहे. पण राहू दे आपल्याला एवढा बस झाला. या पाल्यांच्या ज्या आंबवाड्या असतात तसे वाडे आहे द्या जिंजर. ठीक आहे चला आता हे घेऊन निघू आपण. बाकी लागलेली भूक तर मार्केटच्याच बाजूला एक जरा हॉटेल होता तर तिथं बरं जावा खायला. तर तिथं येऊन मस्त ही चिकन ना ब्रेड मागवला. आता कितीला आहे का मला पण माहिती नाही. इकडं बघा आपल्याकडे बिर्याणी असतात तसे 25,000 सॉमला म्हणजे पकडा एक 200 रुपयाच्या आसपास इथं खायला आहे. तर आता बघू कसा लागतं कसा नाही लय टेन्शन आहे. आता आपण चालले हजरती इमाम एक वास्तुकला आहे ती बघायला म्हणजे सगळं ताजमहल कसा तसा ती आहे. तर हस्ती इमाम म्हणून त्या वास्तुकलेला पण ओळखला जातो. तर ते त्याची बांधणी एक 16व्या शतकात केली होती. तर माझ्या हॉस्टेल जरा फ्रेंड पण भेटले नाही बघा 3 आहेत. एक आहे थायलंड आणि बाकीचे आहेत जर्मनीचं. तर आता बघू कसा काय समोरून तुम्हाला दाखवतो कसा दिसतंय कसा नाही. लय गरमी आहे एवढी गरमी आहे हे काय सांगू. असं एकदम म्हणजे सावलीतून चालले. ही बघा ही उन्हात चालली तिला त्याला काय नाही वाटत. तर मी मार्केटमध्ये फिरत होतं हे पण भेटलं. हे बोलता आणि तू येतं काय मी चल बरं आता काय बरं जरा चालत जावा बरं. गल्लीतून मला पण माहिती नव्हती ही हस्ती इमाम प्लेस त्याही सांगितली. कारण की मी जाणार होतो तुम्हाला बोललेलो इथला ताशकंद सिटी पार्क बघू. तर बरं याही दाखवली तर बरं जाऊ चला बघायला बरं कसा आहे कसा नाही. हे गल्ल्यांच्यातून चालले हे इकडनं काढताना गल्ल्या चालत 1-1.5 किलोमीटर आहे चोसू मार्केटच्या इथून इकडनं चालत. तर यो पोचलो आपण हजरती इमामला. तर आतमध्ये जाऊन बघू कसा वाटतंय कसा नाही कसा आहे कसा नाही. तर एंट्री कुठं आहे काय आयडिया नाही म्हणा. इकडनंच हे वाटतं एंट्री. ओम हजरती इमाम. तर घेऊ आपण एंट्री. तर एंट्री फी लागतं का नाही काय माहिती नाही. ती तिकडनं दाखवते तो तिकडनं बोट दाखवते. इकडनं स्टार्ट करायचं वाटतं. तर इकडं जायला तुम्हाला चपला करायला लागतील सगळं करायला लागतील. तो या आतून असं दिसतं बघा. इकडं चपला करायच्या ना आत जायचा. आतून बघू शकता कसा दिसतंय. काय भारी काम केलेलं आहे. आणि आतमध्ये सतरंजी मोठी एकदम मोठी आहे अशी कापसारखी वाटतं. ही बघा कशी कामं केलेली आहेत. इकडे असे भिंतीला छोटे झुंबर लावलेले आहेत. काय झुंबर नाहीत काहीतरी बोलतात मध्ये ते झुंबर. आणि इकडे नमाज पडायला आहेत ते भारी केलेलं आहे. मला आता रिनोव्हेशन वगैरे केलं सगळं शांत आहे म्हणून जरा आवाजात बोलताय नाही बाहेरचा परिसर. हजरती इमाम आपला वास्तुकला बघून झाला. आता बरं जरा ताशकंदचं मॉल कसं असतं ते बघू ना. मी इकडं बघतो बसची वाटतं 43 बस नंबर येईल
ती मना घेऊन जाईल हजरत आपला सॉरी ताशकंद सिटी मॉल एक, त्या मॉलमध्ये मॉल पण बघू आणि त्याच्याच बाजूला पार्क आहे, तो पार्क पण बघू. 1-2 मिनटं येईल वाटतं बस. ही आपली थोड्या वेळात आली बस. या बसमध्ये आता जायचे आपल्याला. आता किती घेतात काय माहिती, जरा पैसे काढून ठेवते यातून. हे पैसे काढलं किती घेतात काय माहिती नाही मला. एवढंच येईन वाटतं, एवढंच घेताना वाटतं. 2000 घेतलं सोम. तर मला तर पाठी बसायला जायला लागेल वाटतं. बाबा जाऊ दे, इकडं थांबतं. ती मॉलची एंट्री मारली ना, मॉलच्या एंट्रीलाच बाबा ही लावलेली बुगाटी खतरनाक. पहिल्यांदा लाईफमध्ये समोरून बघतं बुगाटी, लई खतरनाक. नाही इकडं समोर बघतंय तर यो चॉकलेटांचा बाबा, यो धबधबा ना, आईस्क्रीम ना चॉकलेट. तुम्हाला काय पाहिजे घेऊ शकता. कारचं कलेक्शन बरंच आहेत, तुम्हाला बरंच आल्यावर कारचं कलेक्शन बघायला भेटेल. जसं इथं आहे मर्सिडीजचं आहे, पुढे गेल्यावर पण आहे बघा. पुढे गेल्यावर पण कोणती गाडी रे, फरारी वाटतं. आता काय आता यो म्हणा कुठला, मला लोगोच नाही गेलं. ठीक आहे, तुम्ही बघा तर कुठला लोगो आहे. गाडीवर अशी क्लास वाटते. हां तीच आहे, खतरनाक वाटतं ना, चाबूक. हां नेक्स्ट सीके. बऱ्याच ब्रँडचे तुम्हाला इथं कपडे बघायला भेटेल, शूज, चपला विपला वॉटेवर. नेक्स्ट ब्रँडचा पण आहे, जसं इथे लावलेला आहे ड्रीमोड. बराचसा मोठा मॉल आहे, एवढा पण नाही पण ठीक आहे. इथे जिमचे इक्विपमेंट पण आहेत, मसाजर आहेत. हा, आणि पुढे एक अजून ओल्ड मॉडेल कार लावली आहे. ती कोणती आपण जवळ जाऊन बघूया. तिथे कारच कार. आणि ते सिक्युरिटी गार्ड एवढे आहेत ना भाई, मोठ्या AK-47 वगैरे मशीन गन वगैरे घेऊन उभे आहेत. मशीन गन नाही पण एक आहेत गन्स वगैरे घेऊन उभ्या. प्रत्येक बॉडीगार्डकडे ते गन्स आहेत. ही मर्सिडीज, जुन्या काळातली मर्सिडीज आहे बघा, काय भारी आहे ना. इलास ती भारी वाटते. अशी काहीतरी गाडी पाहिजे ना. तर मी गाड्यांचा एवढा शॉकिंग नाही. आणि इकडे बापरे पेस्ट्रीज लावल्यात असे युनिक प्रकारच्या. गोड मी खाऊन खाऊन कंटाळले. स्वीट्स आहेत बघा, हे बघा. आणि इकडे टॉय शॉप्स आहेत. छोटासा आणि एकदम क्यूटसा असा कॅफे आहे हा. तर तुम्ही इथे येऊन त्याचा आस्वाद घेऊ शकता. आई शपथ. आता पुढं अजून एक मला कार, आई काय कार आहे. तर मना काय, या बघा यो ब्रँडचं नाव आहे. कार तुम्हाला मागून पुरून दाखवते, फोर्डची आहे. बाई सगळी जणं नुसती फोटो काढणार. मग नाही त्या बाईची तब्येत बसली आहे बाबा, राक्षस. इकडनं दाखवते कलास ना. आत्ताच 1-2 वर्ष झाली मला वाटतं ओपन झाले. कारण की शॉप काही ओपन होतात, काही बंद, म्हणजे काही हळूहळू ओपन होतात. ती तुम्ही मर्सिडीज बघितली, ती 1965 काळातली मर्सिडीज आहे. ती सेलिंगला आहे म्हणून ते ठेवलेली आहे. तिथे ओनरचं नाव सगळा वगैरे लिहिलेलं आहे. तर ठीक आहे. प्रत्येक फ्लोअरवर जरा वेगवेगळे ब्रँडचे शॉप्स आहेत. बऱ्याच वेगवेगळे ब्रँड आहेत. तिथे जरा एक काहीतरी शूटिंग पण चालू होती मॉलची. जरा मॉल ओपनिंग झालं आहे म्हणून ॲडव्हर्टायझिंग चालू होती. आणि इथले लोक खरंच खूप फ्रेंडली आहेत. स्वतःहून बोलतात, स्वतःहून स्माईल देतात. खूप चांगलं आहे. बघू तर मॉल फिरून झाला तर मी बरं जरा इकडे एक समोर पार्क आहे, तारशके पार्क. तो बोललेलो तो बरं फिरून घ्यावा. तर ही अशी एंट्री आहे इकडनं. बरं आत जावं, बरं बघूया आतमध्ये काय. बाबा हे पावारं चालू आहेत. हे गार्डन बघा, जरा कारंजाचे शो चालू आहेत, ते पण आपण जाऊ बघू. पहिले इथं याला एंट्री फी होती ना, आता वाटतं फुकट केले वाटतं. नाही तर इकडनं असली तर चुकून एंट्री फी. असं काय नाही, फुकट केले. आपण जाऊ जरा. हे बघा कारंजाचे शो चालू आहेत, कसलं भारी. त्याला पाच जाऊ जरा चालत. मी आजपर्यंत तो बहिणा संपला तो कारंजाचा शो.
बघू तोऱ्याला परत चालू झालं तर. नाही इकडं साईडला बघा अशी पोरांना क्याला बिलाला मस्त जागा आहे ना, फ्री ऑफ कॉस्ट आहे. उड्या मारा किती पाहिजे तिथं, काय करा, काय खतरनाक ना. परत चालू झाला, परत गाणी चालू झालं. आता जरा धावत जाऊ दे स्पीकर ना. हे बघा काय भारी आहे ना, काय भारी बनवले पार्क, तो पण फ्री ऑफ कॉस्ट. जसा मॅजिक पार्क होता तसा आपण बघा फ्री ऑफ कॉस्ट आहे. काय व्ह्यू आहे, लय भारी. इथे असे शो जर 10-10 मिनटाला 5-5 मिनटाला होत असतात, मला वाटलं का मी आलो मला असा शो होता काय, तर नाही. तर 10-10 मिनटाला इथं शो चालू होतं. तर बघून लय भारी वाटला, मस्त एकदम जरा शांत बसलो. असं आपली तर पण जरा असं कारण त्याचं शोपी जरा व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ना, इकडं एवढं भारी भारी कॅफे आहेत ना, म्हणजे तुम्ही हे बघा तुम्हाला दाखवतो. इकडनं यो एक कॅफे म्हणजे पिझ्झा येतो कॅफे ना, इकडे हे बघा समोर कॅफे, यो एक कॅफे, आणि इकडं बघितलं ते बघा इथं पण यो कॅफे. म्हणजे असे मस्त कॅफेज बसले बनवले आहेत. तर येऊन एवढा भारी वाटतं ना, म्हणजे ग्रीनरी, साईडला पाणी ना, साईडला कॅफे, म्हणजे भारी भारी स्ट्रक्चर आहे बघा. म्हणजे बिल्डिंगचं एकदम भारी खतरनाक असं, म्हणजे थोडं थोडं असं वाटतं दुबई असं थोडं थोडंसं. पण आपली मुंबई काही कमी नाही आपण सांगतं. आणि काही रिडेव्हलपमेंट पण चालू आहे तिकडं बिल्डिंगी. तर बघूया आपण थोडंसं अजून गार्डन एक्सप्लोर करू. इकडं तुम्ही बसून पण त्या कारंजांचा व्ह्यू घेऊ शकता मस्त. मी पण जरासं इथं एक 5-10 मिनटं बसलो, मी जरासा व्ह्यू घेतला. बरीच इथली लोकं मस्त फिरायला आले, काही लहान मुलांना येऊन आलेत, लय भारी वाटते. तर जरा आपण इकडनं जरा मग इथून चालू, अशी लोकं येत आलेत तशावर इथनं असं चालत चालत जाऊ. जरा बघायला लय भारी वाटतं आणि मस्त वाटेल, जरा एकदम मन प्रसन्न झालं आहेच. पण अजून जरा मन प्रसन्न करून घेऊ. माणसाचं जेवढा मन प्रसन्न, जेवढा पैसा येईल तेवढा माणसाला आजवलं, तसं जेवढा मन प्रसन्न होईल तसा माणसाला वाटतं का अजून प्रसन्न करून घ्यावा. तर जरा इकडनं जरा चालत चालत जातो. बरं मस्त वाटतं बघायला. आता जातो मी मस्त हॉस्टेलला जातो, जरा जेवतो मस्त. बघू आता कसं काय. तर आता भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ डायरेक्ट. बघू आता नेक्स्ट व्हिडिओ कुठली असेल, तर मला पण एवढी आयडिया नाही, पण असेल कुठली तरी. चला बाय.